हे साळुंके, मी ऐकलं की तू सांगू लागला की DCP चित्रुले माझ्यासमोर काहीच नाही. लय शायनं समजता का बाबू तू स्वतःले? हो सर हो. शायना आणि हुशार तर लय हो मी शायना हो. एसीपी ऐकलं का? लय हुशार आहे म्हणते साळुंकी हो. हो हो, साळुंकी हुशार आहे ना? हो, हाय हुशार. मायापेक्षा शायना आहे बाबू हे. मायापेक्षा हुशार आहे का? बिकॉज आई एम अ DCP चित्रोले. चित्रोले हूँ मैं, समझा एसीपी. हाँ सर तुम्हाला माहित आहे का सर? तुम्हाला फक्त DCP चित्रोले म्हणून नाही ओळखत, अजून काही नावानं ओळखले जाते माहिती आहे का? असं कोणत्या नावाने ओळखतात अजून? मला काय नाव ठेवतात मग लोक? सर गोंधळ होऊन जाईल, जाऊ द्या. अरे होऊ दे, काय गोंधळ व्हायचं ते सांग सांग. सर 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 गोंधळ होऊन जाईल जास्त, जाऊ दे तिकडे. ते विषय कट करा, आपले कामाकडे पहा. काही लोक म्हणतात तुम्हाला लय खडूस आहे म्हणतात DCP चित्रोले, अगाव वानाचा हरामी. खडीस नाही. हे हे एक नाव आहे तुमचं अजून. आणखी काय? सर जाऊ द्या ना, फालतू तुम्हाला वाईट वाटेल म्हणलं तर. वाईट तर वाटलंच आता मला. आता तर मला जाणूनच घ्यायचं काय ते. सांग सांग, काय म्हणतात अजून, काय म्हणतात सांग सांग. सांगा लवकर. असं ऐका मग, तुम्हाला म्हणतात DCP पनवती, बिना फालतू दिमागाचा दही करणारा, बिना मोबाईलची बॅटरी, झाडाचं सुकलेलं पान, डोकं दुखायची गोळी, तुम्ही सर असं म्हणतात लोक. आणखी काय राहिलं का अजून? अजून सांग ना काय म्हणतात. जाऊ द्या सर, आता नाही सांगत, जाऊ द्या. तुम्हाला कस तरी वाटेल हो सर, मला वाईट वाटेल हो, जाऊ द्या ना. सगळं मन तहस नहेस झालं आता. काय राहिलंच काय आता? म्हण सांग ना काय काय म्हणतात अजून, सांग ना. पचका DCP म्हणतात, इथं इथं तोंड मारते, चबर चबर करते, चबऱ्या वाहनाचा असं म्हणतात लोक. कोण कोण ठेवले नाव आहे? कोण ठेवले? जाऊ द्या ना सर, इकडे हे. असं आहे का ते? अरे सोळुंकी, काय काही म्हणत नाही तुम्हाला असं? हो, तुम्ही जे काय म्हणलं नाही ना ते मॅच म्हणलं, हो आहे तुम्ही, हो आहे. कारण काही पण तुम्हाला बोला, तुम्ही निर्लज्ज जेवानी सोडून देता, तुमच्यावर काहीच असर होत नाही त्याचा बोलण्याचा. हो, लाज नाही तुम्हाला, लाज. ज्या केसमध्ये तोंड खूप साजे ना, त्या केसमध्ये तोंड खूप असता तुम्ही. हो. असं का? थांब, तुला एक प्रश्न विचारतो आता. पाहू त्या दिमागात किती हे आहे ते. किती हे आहे ते. एरी फॉरेन्सिक गिरिन्सिक करत बसतं, काय करत बसतं काय माहिती त्या मेलेल्या मुर्द्या लोकांसोबत त्या. हो थांब, तुला विचारतो प्रश्न मी, थांब. विचारा काय विचारायचं विचारा. साळुंके जाऊ दे, बिन फालतू फसशील तू, जाऊ दे. तर एक माणूस इमायनातून सरळ लगेच जमिनीवर पडते. किती हजार किलोमीटरवरून खाली पडलं हे माहीत नाही, पण त्याच्या शरीराची नाही का 110 हड्डी तोडून मोडून मोकळी झाली. म्हणून किती असतात बरं आपल्या शरीरात हे हड्डी आहे पूर्ण? सांग बरं. 206. 206 नाही. हुशार आहे रे, हुशार आहे. हो ना, हाय साळुंके हुशार आहे. हो. तर त्याच्या खिशातून एक एअरलाईनचं तिकीट भेटते इमायनाचं. याचा अर्थ ते इमायनात बसला होता. कोणचं इमाईन होतं सर ते? उत्तर पाहिजेत का? आता नाही सांगत. लय मोठी इमायना होती तेव्हा आभाळात. अलग एअरलाईनची होती ती, वेगवेगळ्या कंपन्याची इमायना होती आभाळात. पण सर तिकीट तर एकाच इमाईनाचा, एका कंपनीचा आणि एका एअरलाईनचा असावे पाहिजेत ना. मग सगळ्याचे स्ट्रिक्ट नियम होते. दरवाजा बी उघडे द्यायला लागले नव्हते, खिडक्या बी नव्हत्या येऊ लागल्या. सगळे जेवढे बी इमायन होते आणि एकदम व्यवस्थित सुरक्षा होता. तर मग साळुंकी साहेब, मग प्रश्न हे आहे की ते इमायनातून तर पडला नाही माणूस, मग हे माणूस आला कुठून मग ते? ACP बॉस काही विचारते व्हाय टाकलं. दोघांची खुसूर झाली तर सांगा लवकर. एक तर हे माणूस नाही का, ऑप्शन देतो तुम्हाला आता. एक तर हे माणूस रॉकेटमधून पडला खाली, नाही तर ऑप्शन नंबर 2, हे माणूस एखाद्या पॅराशूटनं खाली उतरला. हे बहुतेक हे कोणत्या तरी प्लेनमध्ये होतं इमायनात, आणि पण हे बाहेर कसं आलं हेच माहीत नाही. तर या गोष्टी मला आता या पूर्ण कहाणीचा लवकरात लवकर उत्तर पाहिजेत, उत्तर हवं आहे. आणि जर साळुंकी तू जर उत्तर सांगितलं नाही का नाही, तर संध्याकाळ तू गेला मग CID मधून गेला, तू काढूनच टाकतो आता. स्वतःला शाळेनं समजतं, पाहून घेतो आता मी काय ते. आणखीन एक गोष्ट, त्या आभाळातून पडलेल्या माणसाची लाश जेव्हा लोकायला भेटली होती ना, तर लाश नाही का ती एकदम लगे बर्फासारखी होती, थंडीगार. आणि त्याची नसा नाही का एकदम फाटल्या होत्या सगळ्या टोटल. लवकरात लवकर मला उत्तर हवा आहे याचा आता. लवकरात लवकर मला उत्तर पाहिजेत, नाही तर एक CID मधून. DCPच्या दिमाग लागत नाही साळुंके. हे डोक्यावर नको घेतो, याचं काहीच डोक्यात घ्यायचं नाही, सिरियस घ्यायचंच नाही आपण याले.
पाहिलं का आपली ऑडियन्स विदर्भ टकाटकची. हां लावलं का नाही पूर्ण CID टीमले कामाले. ACP साळुंकी दया नाभीची मराले का जे हो कामं करू. हां अशी आयडिया आहे मग आपली. हां आता एपिसोड खतम व्हायच्या नंतर मी आले उत्तर पाहिजेत मला आता ते. हो तुम्ही बी काय राजा हिरा माय मी टुकूर टुकूर मुकूर मुकूर पाहता त्या डोळ्यानं. हां आणि ते सबस्क्राईब बटन कशाला ठेवलं मग त्याची पूजा करायची का मग आपल्याला. हां हाना त्याला ते जोडे जपला आहे ते फेकून. हां गोटे हाना फेकून त्याले. हो काही करा राजे हो पण ते सबस्क्रायबर वाढवा. अरे वा. हां वाटलंच तर पाहू नका ना तुम्ही. पाहू नका ना व्हिडिओ वाटलंच तर. हां मला मजा नसेल येत तर पाहू नका पण सबस्क्राईब वाढवा राजा हो. हां घ्या मग ते बेलनं गिलनं फेकून मारा बाया घ्या त्याले. हो मारा गोटे चपला आहे ते झालंच पाहिजे. ते लाल बटन तर आहे राजा हो एवढंसं नाही ते. हो ना चल मग येतो मग मी आता. पाहत बसतील काय केस आहे काय आहे ते. बरं द्या आपण काय डोकं जास्त घालत नसतो या लोक आहेत. आपलं DCP आहे आपण. आपलं काम फक्त याच्यावर कामाला लावून आहे यायले बस आणि निगा राखणं बस विषय करला. येतो मग. हां दाबा मग ते दाबा ना सबस्क्राईबचं बटन. हो आरामशीर जरासा प्रेमानं वागा त्या सबस्क्राईब बटनासोबत टाकसाल मारून त्याला आणि ही आपली CID येऊन जाईल तिकडे तुम्हाला पकडायला मग. हो चला येतो. पहा मग आजचा एपिसोड कोणत्या विषयावर आहे ते. चला मग येतो. कोणची केस येते आणि कोणची नाही आता बघा मग पूर्ण. हा फ्रडी सापडलं का काही लवा लोखंड भंगार गिंगार गाडीत काही. हा काय काय सबूत काय सापडलं. हा सर टिकल्या फोडायची दिवाळीची बंदूक सापडली सर याच्यातून. हा असं ही दिवाळीची बंदूक आहे ना फटाके फोडायची ते याची टिकल्या गिकल्या आहे ते. असं म्हणजे या माणसाले फटाके फोडायचा नाद होता वाटते आहे का नाही. हां दिवाळीचे टिकल्या घालायचे त्याच्यात रोल घातला अख्खाच्या कान लगे चालू टच 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 फोडते नाही मग. असं अजून पहा काय भेटते का सबूत. त्या साळुंकी बशी पाठवून द्या ही फटाके फोडायची बंदूक. हां जाऊ द्या. येस सर सर लय चांगला ॲक्सिडेंट झाला हो का. तुझे काय दिमाग नाही का निसता खाऊच वाढला तू. हो काही म्हणत असता का कुठं. सर हे ॲक्सिडेंट नाही सर हे मर्डर आहे सर मर्डर. चांगला चालत होता व माय नवरा माय चांगला बोलत होता चांगला खात पित होता व माय मेला व माय होत्याचं नव्हतं झालं व माय. मोठी जास्त शहाणपणा नको करू. हो आली मोठी खरं सांग. कोण कोण काही झगडा होता का त्या नवराचा दुसरीकडे. भांडणं होती का कुठं काय धमकी गिमकी आलती का कोणाची. कलपड होतं त्या नवऱ्याचं. सांग लवकर सांग. चांगला होता व माय त्याचं कशाचं लफडा व माय. ते बुवा चक्का होता व माय ते कशाले कांड करतील माय असे. नाही व बाई असं काही नव्हतं व माय त्याचं तर बरोबर उठत बी नव्हतं व माय. डॉली यायला जाय एका कोपऱ्यात नाही शांत कर जरा. जाय ने लय लढागली बाप्पा बाई काय कारण काय खोटा आता पाहू. कुठाने आगली व माय चालता बी ये ना व माय. खूप चिमे चलो खूप चिमे. सर तर मग ते माणसं उभे होते तिकडे ऍक्सिडेंट झाला होता त्याला बोलू का ते दोन तीन मोटरसायकल वाली होते तिकून पलीकडून. काय मी एक देतो एका तोंडात कान फाडच फोडतो एखाद्या दादा. सांगावं नाही फक्त बरोबर माहिती. तू जरा शांत व्हाय दया निराम आहे मी तो पारा आहेच राहते बाप्पा नेहमी. थांब जरा. अभिजित जाय बलवान त्या दोन माणसं आले. आता आम्हाला कशाला बोलवलं. काय झालं काय इथं काय झालं सांगा तुम्ही होती निघून जाऊ लागले. तर मी या माझ्या गांडू मित्रासोबत नाही का मटण आणायला जाऊ लागलो बाजारात. आणि सर आम्ही तेव्हाच पाहिलं की ती पलीकडली गाडी नाही का अशी बसकन आमच्या समोरूनच गेली नाही. आम्ही लय दचकलो होतो मग सर. तिथं सांगत बसू नको नेमकं काय झालं ते सांग. ते पलीकडली गाडी झपकन आली सर आमची गांडच फटली मग. हो मग आम्ही लय भिलतो मग सर. हो आणि एवढंच नाही ते ड्रायव्हरनं आम्हाला लय वांगड्या चिवा दिल ते सर. सर ते ड्रायव्हरला माधुर तो दिसू लागला सर. आणि सर तरी ते थांबलंच नाही सर. ते म्हणजे लय फास्ट जाऊ लागलं सर ते. काय भूत सवार होतं काय भूत घुसलं ते अंगात काय माहित. जाऊन या धडाम थुम लगे असा धमाका झाला का नाही. या गाडीला येऊन ठोकली ती गाडी. हो पिशा धावण्याचा ड्रायव्हर लेखाचा. सेम तसंच ते बॉलिवूड मध्ये दाखवतात ना. इकडून एक गाडी येते तिकडून एक गाडी येते म्हणजे ठोकली गेलं की काचन घ्यायचं इकडे तिकडे उडत जात बसतात तसंच ते. लयच मस्त ऍक्सिडेंट झाला सर आहे काय.
सर हे ऍक्सिडेंट नाही सर, खून आहे हे, खून. सर माझ्या नवऱ्याचा एकदम फिक्स कार्यक्रम झाला सर, म्हणून मी तुम्हाला इथं बोलवलं सर. मी काय इथं काय जेवण द्याय बोलवलं का तुम्हाला, का भंडारा आहे हे? होय माय माते, आणि तू एवढं एकदम परफेक्ट काय सांगू शकतो की तुमच्या नवऱ्याचा म्हणजे खूनच झाला म्हणून? हा तर माझ्या नवऱ्यानं नाही का लय फोन येऊ लागले. कोणी म्हणते तुला कोड्डे आयडीच ढकलून देतो, आणि कोणी फोन करून म्हणायचं तुला हरभऱ्याच्या झाडाला फाशी देतो. कोणचा छपरी बेरोजगार नल्ला तुमच्या नवऱ्याला मारायला प्रयत्न करू लागला? हा कोण होता ते? तर माझ्या नवऱ्याला नाही का रोज लगे अशा धमकीने कॉलेज जातं. कोणी म्हणाल खंब्याहून ढकलून देतो, कोणी म्हणाल तुला आडवस टांगतो, कोणी म्हणाल तू झाडालाच बांधून ठेवतो, असे कॉलेज जात सर. जो कोणी तुमच्या नवऱ्याला फोन करत होते, धमकी बरे कॉल येत होते, तर मग त्यानं याच्या अगोदर काय नुकसान करायचे प्रयत्न केले का कोणी? हो सर, कोणीतरी माझ्या नवऱ्याच्या त्या क्लिनिकमध्ये घुसून सगळं तहस करून टाकलं. खुर्ची गिडची साधा पेन नाही ठेवला तिथं काहीच. असं तुम्ही डेंटल क्लिनिक म्हणले नाही असं, म्हणजे तुमचा नवरा मग काय दाताचा मेकॅनिक होता का? असं हो सर, माझा नवरा नाही का लय मोठा दाताचा मेकॅनिक होता व म्हणजे डेंटल क्लिनिक होते. हो हो मॅडम, पण जे कोणी समजा या गाडीचा ड्रायव्हर होता ते पण मेलाण्याचा काहीच सापडलं नाही त्याचं पार्ट बी एक बी. ते बी मेला ड्रायव्हर. कोणी जर याची जीव जर घ्यायचा प्रयत्न केला असता तुमच्या नवऱ्याचा, तर मग ते ड्रायव्हर वाचला असता ना, ते बी सामील असताना मग त्याच्यात. नाही सर, हे व्हायच्या अगोदर मानवरा मोठमोठ्यानं कल्ला करू लागला सर, ऍक्सिडेंट व्हायच्या अगोदर. हो कल्ला करू लागला? तुम्हाला कसं काय माहित? सर ऍक्सिडेंट होऊ लागला तर आम्ही माझ्या नवऱ्याला बोलू लागली फोनवर. सर या एका गाडीतून नाही का ते हे मोबाईल सापडला सर, निरा चोरा झाला सर. ते भंगाराचं याच कामी आहे फक्त आता. ते असं फ्रडी ते मोबाईल ते फेकून तिकडं, आणि त्यातलं सिम काढून घेते कामा आहे ते आपल्या. हो त्याचा काय शोध लागते का पाहू आपण. गाडीचे काय पेपर गिपर सापडतात का पाय? सर ते पेपर काहीच नाहीत सर या गाडीत, काहीच नाही. निरा उंदरण गिंदरण लेंड्या गिड्या सापडागल्या सर याच्यात. सर त्या पलीकडल्या गाडीत पहा ना, या गाडीत तर माहिती त्या माणसाचं सगळं लगे रक्त आहे सगळीकडं. आणि ते पलीकडलं जे आहे आणि काहीच नाही, कुठंच नाही काय लागलेलं त्याला, फक्त ते कपाळावर जास्त रक्त उडलेलं आहे फक्त, बाकी काहीच नाही सर. या लयच मोठी गडबड आहे कडे, मग लय खतरनाक गडबड आहे. काहीतरी साजिश आहे याच्यात मोठी. लय गडबड आहे, लय गडबड का लयच गडबड लय गडबड आहे. गडबड काची गडबड एवढी काय गडबड, म्हणजे काय गडबड आहे? काहीतरी गडबड आहे, काय गडबड आहे? काय सांगू तुला आता, गडबड म्हणजे मला पोटीचं गडगडा लागलं, संडास आली मला जोरशी, म्हणून म्हणालो गडबड आहे, लय गडबड आहे. जातो टंपरेल बी नाही सापडत मग आम्ही इकडं आता. CID आहे का काय? आधी त्या कारमध्ये एखादी शोधा, दोन्ही कारमध्ये एखादी शिशी सापडली काही रिकामी घ्या ती. तिकडं ते हे चालू आहे पाणी टँकरचं, तिकडे दिसागलं त्यातून पाणी घेतून जातं बाप्पा संडासले. आपण आता काय करायचं, केसचं करू. ते ACP सर गेले तिकडे संडासले ती शिशी घेऊन त्या कारमधली. हो तर मग तर हे जे आहे ना, आपल्या अनुराजले काय फोन येऊ लागले नाही, मग लय धमकीचे फोन येऊ लागले. ऐका नाही हो बाई, हो बाई. हो ना बाप्पा, कसं माझ्या नवऱ्याचा मोबाईल घेत होती, इंस्टाग्राम चालवत होती मी, त्याच्यातच त्या भडव्याचे फोन येऊ लागले आम्हाला. धमकी देत होता ते हरामखोर. हो ना, कशी रील बनवत होतो मी, मोबाईल फुटून गेला या ऍक्सिडेंटमध्ये. नाही तर एक दिवस नक्कीच व्हायरल होत होती इंस्टाग्रामवर. आता मोबाईल फुटला, नवरा फुटला, आता काय करू, महानशीबच फुटलं व माय. फ्रडी आणि आपलं अभिजित, तुम्ही ती लाश आणि हे नेली का नाही, डॉली नेली का, हे दोन्ही बी लाशा तिकडे जाऊ द्या आपल्या साळुंकीपाशी. नेल्या का नाही, अजून हलवल्याच नाही का? नाही ना सर, इकडं रिसर्च चालू आहे सर. लाशा हलवल्या पण नाही, ती ॲम्ब्युलन्सवाला बी आहे ना म्हणे. हो मला तंबाखू खाऊ दे म्हणे, मग दाखवतो इथून. हो हे दोघं का झक मारू लागले का मग तुम्ही? चला घ्या आपल्या गाडीनं त्या लाशा. हो त्या फॉरेन्सिक मध्ये नेणं लागतील, मग ते साळुंकी काय करायचं ते करेल तिथं. हो काळजी करायचं नाही बरं का. आता कोण तुझ्या नवऱ्याचा गेम केला, आम्ही पत्ता लावू त्याचा CID टीप बरं. हो ना व माय, आता तुम्हीच आमची आशा हवं माय. आता आमच्या नवऱ्याचा खून केला, खून व माय, तुम्ही लावता का नाही पत्ता व माय. मला मोबाईल बी पाहिजेत व माय, आता मोबाईल बी दुरुस्त करतो मी व माय. इथून चला चला, बाई आपलं डोकं क्रॅक करून टाकते. चला इथून चला.
तुम्ही बांदर तोडे हो, भोकऱ्या डोळाचे हो. हं? जोपर्यंत ही केस सॉल्व्ह होत नाही का नाही, तोपर्यंत हे शहर सोडून जायचं नाही बरं का. ना तिथं येऊन मारील, हागोस तोर मारील. आणि काहून हागला तरी मारील. हो ना सर, आम्ही काय गुन्हा केला आता. चला ना, आम्ही तुमच्या सोबत येतो ना. एरिया आमची खाया पियाची काय सोय नाही सर. तिथं मस्त त्या CID ऑफिसमध्ये आम्हाला देत जा जेवण घेऊन, आम्ही सॉल्व्ह करतो ना मग तुमची केस तुमच्यासोबत. काय नाही इथं आम्हालाच येळावर पगारी भेटे ना, तर जा तुम्ही. हो, तुम्हाला कॉल केला तर हजर व्हा. हो, चला निघा आता. बैतान बेलने हो, खादोड्या वाहनाचे हो. बे साळुंके, या मरणाऱ्याच्या बायकोने सांगितलं की याचा खून झाला म्हणून. ऍक्सिडेंट नाही झाला. माहिती मला माहिती, काय सांगायचं काम नाही. हो, लयच खबरीदार झाला रे तू. इकडल्या तिकडं तिकडल्या इकडं लाव्या दिव्या करतो तू लोकांचं. याचं त्याला सांग, त्याचं याला सांग. मुक्का मारत जाण जरा. SCB असं मग काय आम्ही गळा तपतं का आमचा मग. आम्हाला जे माहिती आहे तेच सांगतो तू. हे झालं ते झालं. हो दे रे बाबा, तू सांगितलं मी हे खून झाला म्हणाली त्याची बायको आता. हो, पाय काय करायचं ते. हो, तू चुप बस. ते सगळं खरं आहे, पण याचा खून केला कोणा बरं मग? कोणा केला? तर यायला त्या दुसऱ्या गाडीने धम करून लगे धडाम धूम लगे धडक मारली. हे जाऊन पडलं होतं म्हणून त्या वावराच्या त्या धुर्याच्या बंधाऱ्यावर त्या याच्यात जाऊन पडलं. ते पाटात खोल पाट होता, त्याच्यात पडलं लेकाचं शाळेनं. बघा तुम्ही खोटं बोलून राहिले. खून गिन काय बहुतेक केलाच नसेल माझ्या मतानं. सर तुम्ही गांजा गिंजा आवडली का दारू पिली नेमकीच? काय रा जेव्हा अवधी सांगा लागली ती दिवसा ढवळ्या ती बाई की माझ्या नवऱ्याचा खून झाला. हे बघा साळुंके सर, हे माणूस जे आहे का नाही, हे मस्त सैराट पिक्चरातले गाणे म्हणत म्हणत गाडी चालवत जाऊ लागलं माहिती का. आणि ती कोणती भस्कन आली ती गाडी निरा याच्यासारखी आपल्या. हो ना, जसं काय रिमोटची कार आहे त्या याच्यातली जत्रेतली, लस फास्ट आली ती. धडकन आली, धडक मारली, बस याचा राम नाम सत्य करून टाकलं याचं. अरे अभिजित सर, तुम्ही तर लयच महान माणूस आहे बाप्पा. हो, आणि इकडे पाया आणतोय चांगले धोतो घेतो पाय, मग पाया पडतो तुया. मी तुमची लय इज्जत लुटून लय इज्जत करतो सर मी तुमची. अरे साळुंकी, काय काय व्हा लागलं काय? झालं काय? कुणी कोण आहे मग? सर यायले काय मुरगीचा दौरा पडला काय हो साळुंके सर? काय माय मी ध्यानावर नाही दिसावे आपले. हे काय सर, एक खुनी तुमच्या समोर असं झोपलेलं आहे ते. ऍक्च्युली मेलेलं आहे ते. दया आम्हाला काही दिसायला लागलाच नाही ना. SCP सर, या साळुंकी सरच्या अंगात भूत घुसलं सर. हो, भूत घुसलं याच्या अंगात, म्हणून असे हे करागले. एकाच शरीरात दोन व्यक्ती हसा लागला नाही, पागल सारखे हसा लागले, हे करागले. साळुंकी सर घडीत हसा लागले, घडीत रडा लागले. आता काय करावं आपण? खुनी कोण आहे रे बाप्पा आता? हे बघा सर, हे पलंगावर जे पडेल आहे मेलेला मुर्दा, त्या लाश म्हणतात. हो बघा सर, खुनी तिकडं आम्ही स्वर्गात असो का तिकडं पाताळमध्ये असो, खुनीच असते. ते जे दुसऱ्या पलंगावर पडलेला माणूस आहे का नाही आपली पलीकडल्या, तेच खुनी आहे सर, तेच. चुप कर रे बाबा, चुप कर रे. त्या पलीकडल्या पलंगावरचा माणसाची जरा चादर ओढून पायवर चेहरा, म्हणून जरा हसल्यासारखा चेहरा आहे त्याचा. तसंच ते तोंड उघडन, ते डोळे हे मरणाची चिपड त्या डोळ्यात, पाय बरोबर. म्हणजे ते खुनी नाही वाटते मग? नाही हो सर, ते खुनी नाही आहे, खुनी नाही तो सर. अरे हे SCP बॉस, ते खुनी नाही ना, ते पलीकडल्या कमऱ्यातला. अरे बाबा, ते कारमध्ये बसायच्या अगोदर 4-5 घंटेच आम्ही टपकला होता वाटते. त्याच्या हे सगळं जकळली होती ती माननगीन हे ते, चेहऱ्यापासून सुरुवात झाली ती माहिती आहे का. 4-5 घंटे आधीच ते हे टपकलं ते. हो कसं मग साळुंकी सर, मग एक हे मेलेला माणूस कार कसं काय चालू लागला मग ते? ते पोट्टी पिट्टी ते बाईक वरती मटण नाही जाऊ लागले, ते सांगू लागले ते जाय झूप कार आणली होती म्हणून त्यानं डायरेक्ट उडवून त्याला नाही त्यानं. तेच ना मग. आता आपण कसं काय फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये शोध लावू आता त्याचा? काय करू आता मी? खुनी कुठे आहे मग? खुनी याचा शोध लावा. खुनी माखलीच्यात आहे म्हणून. खुनी काय म्हणून चुल्यात जावं मग ते खुनी. साळुंके सर तुम्हीच सांगा ना मग, हे मेलेला माणूस गाडी कसं काय चालू लागला सांगा ना. महागा डोकं खाऊ नका आता तुम्ही. मी जातो मुकाट्यानं आणि एक क्वार्टर मारून येतो आता, मग माझा दिमाग चालते. थांबा आता, इथंच येतो मी आता. रे साळुंके यार, कुठं मारायला लागला तिकडं? आम्ही त्या बावड्याच्या लाईनला लागतो तू. आम्ही तू लाज वाटते का नाही जरा? अरे एवढ्या मोठा फॉरेन्सिक टीमचा हे असतो हेड. आम्ही तो हेडच जायला रे बाबा. सर, या साळुंके सरनं जर आपलं मी दिमागाचं दही करून टाकला आता. सर, का डोकं काम करायला नाही सर. हो ना, फालतू दिमाग खाऊ लागलं ते साळुंकी.